नमस्कार, लातूर स्पेशल रेसिपी मध्ये आपले खूप 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 स्वागत आहे। आज आपण दैनंदिन जीवनातील सगळ्यात महत्त्वाचा असा पदार्थ पाहणार आहोत, तो म्हणजे चपाती। तर एकाच पिठापासून आपण अनेक प्रकारच्या चपात्या कशा पद्धतीने बनवू शकतो, तर यासाठी आपण सर्वप्रथम एक अर्धा तास पीठ छान भिजवून घेतलेला आहे। या पिठाला आपण छान मळून घेतलेला आहे। जेवढ्या आकारामध्ये चपाती बनवायची आहे त्या पद्धतीने आपण गोळे तोडून घ्यायचे आहे, म्हणजे एकसारखीच चपाती आणि तेवढीच साईज येते। त्यामुळे अशा पद्धतीचे गोळे आपण सगळ्यात अगोदर करून घ्यायचे। आता सगळ्यात पहिला प्रकार, आपण अगदी थोडंसं पीठ लावून याला छान लाटून घेणार आहे। तर या ठिकाणी आपण कुठलाही बदल केलेला नाही, म्हणजे तेल वगैरे काही लावलेलं नाही आणि फोल्ड केलेलं नाही। तर ही साधी प्लेन चपाती आहे, म्हणजेच प्लेन फुलका सुद्धा म्हणू शकता। तर या ठिकाणी आपण याला तव्यावरती टाकून घेतलेला आहे। आपला तवा सुद्धा तापलेला आहे आणि आता याला आपण पलटून घेणार आहोत। याला अगदी सिंपल चपाती म्हणू शकता। तर याला आपण तेल लावायचं आहे आणि छानपैकी भाजून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी छान खरपूस अशी चपाती ही भाजून घेतलेली आहे। तर याला आपण काढून घेणार आहोत। आता दुसऱ्या पद्धतीची चपाती बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक गोळा अगदी थोडासा लाटून घेतलेला आहे आणि दोन्ही बाजूनी तेल लावून त्याला छान फोल्ड करून घेतलेला आहे। आता याला आपण छान पीठ लावून लाटून घ्यायचं आहे। तुम्ही या ठिकाणी पीठ न वापरता सुद्धा लाटू शकता। तर या ठिकाणी आपली जी चपाती आहे ती छानपैकी लाटून झालेली आहे। तव्याला मी थोडंसं तेल लावलेलं आहे आणि आता आपण ही चपाती भाजून घेणार आहोत। तर हा आपला चपातीचा दुसरा प्रकार आहे आणि तो डेली यूजमध्ये येतो। याला फक्त आपण थोडंसं लांबट लाटून घेऊन मग तेल लावून फोल्ड केलेलं आहे। तर याला आपण आता तेल लावून छानपैकी भाजून घ्यायचं आहे। एका बाजूने आपली चपाती छान भाजलेली आहे आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा आपण ही मस्त अशी भाजून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता आपली ही चपाती खूप मस्त अशी भाजलेली आहे। आता चपातीचा तिसरा प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर यासाठी मी 2 गोळे छान तयार करून घेतलेले आहेत आणि त्याला छान लाट्या करून घेतलेल्या आहेत। आतमध्ये तेल लावायचं आहे आणि थोडंसं पीठ लावायचं आहे। आता याला छान आपण लाटून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीची चपाती सुद्धा खूपच मस्त होते, एकदम सॉफ्ट मऊ लुसलुशीत होते। तर या ठिकाणी आपण ही चपाती अगदी मीडियम साईजमध्ये लाटून घेतलेली आहे आणि अर्थात आपण आता ती भाजून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण एक बाजू छानपैकी भाजत आल्यानंतर पलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपली चपाती जी आहे ती मस्तपैकी भाजून घ्यायची आहे। चपाती अगदी थोडीशी भाजल्यानंतरच तेल लावायचं, त्यामुळे आपली जी चपाती आहे ती छान सगळीकडे भाजली जाते। अशा पद्धतीने तुम्ही याला तेल लावू शकता किंवा मग तूप लावू शकता। तर आपली जी चपाती आहे ती दोन्ही बाजूनी छान भाजलेली आहे। आता आपण चौथ्या प्रकारची चपाती पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर मी एक लाटी करून घेतलेली आहे आणि एक मोठा गोळा घेतलेला आहे। तर हा तेलामध्ये छान डीप करायचा आहे आणि तो आतमध्ये ज्या पद्धतीने पुरण स्टफ करतो त्याच पद्धतीने हा गोळा आणि थोडंसं पीठ टाकून याला फोल्ड करून घ्यायचा, म्हणजे अगदी सारण भरतो त्या पद्धतीने हा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपण याला छानपैकी लाटून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण ही जी चपाती आहे ती लाटून घेतलेली आहे। आता याला आपण भाजून सुद्धा घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आपण जी जाडी आहे ती व्यवस्थित ठेवलेली आहे आणि आता आपला तवा सुद्धा गरम आहे, त्यावरती आपण ही चपाती टाकलेली आहे। एका बाजूने आपली चपाती छान भाजलेली आहे। तर या पद्धतीची चपाती सुद्धा खूप छान होते, आतून त्याला छान लेयर सुटतात। तुम्ही यामध्ये जास्त पीठ घातलं तर जास्त ही छान फुलते किंवा फुगते। आता आपण 5व्या नंबरची चपाती पाहणार आहोत। यासाठी मी एक गोळा छानपैकी लाटून घेतलेला आहे। हा जो गोळा आहे तो अगदी लांबट, म्हणजे एकदम लांब अशी याची पट्टी लाटायची आहे आणि यावरती तेल लावून आपण पीठ भुरभुरवलं आहे।
आणि याचे 3 फोल्ड केलेले आहेत. ही 3 पदरी चपाती तयार होते. याला सुद्धा आता आपण छानपैकी लाटून घेणार आहोत. तर अगदी हलक्या हाताने ही चपाती लाटून घेतलेली आहे. आता या चपातीला सुद्धा आपण छानपैकी भाजून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण एक बाजू छानपैकी भाजून घेतलेली आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण पलटून घेतलेली आहे आणि हिला छान भाजल्यानंतर आपण तेल लावून घेणार आहोत. अशा पद्धतीची चपाती सुद्धा खूप छान एकदम सॉफ्ट आणि लुसलुशीत बनते. तर अशा पद्धतीने आपली चपाती छान भाजलेली आहे. आता आपण 6व्या नंबरची चपाती पाहणार आहोत. तर 6वा प्रकार म्हणजेच अगदी आपण ही प्लेन लाटून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने लाटल्यानंतर पूर्ण चपातीला आपल्याला तेल लावायचं आहे आणि त्यावरती पीठ टाकायचं आहे. तर याला परत फोल्ड करून आपण परत तेल लावलेलं आहे आणि पीठ लावलेलं आहे. तर याला आपण परत छान गोल शेप दिलेला आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे. कॉमन आपण जी 4 पदरी चपाती करतो तर डेली यूजमध्ये ही चपाती बऱ्याच ठिकाणी बनवली जाते. तर अशा पद्धतीने आपण लाटून सुद्धा घेतलेली आहे आणि आता याला छान आपण भाजून घेणार आहोत. तर एका बाजूने आपली चपाती छान भाजत आलेली आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा ही चपाती मस्त भाजल्यानंतर याला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही आतमध्ये जर थोडंसं पीठ जास्त घातलं तर याचे 4ही पदर्स वेगवेगळे मिळतात. म्हणजे 4 पदरी जी चपाती असते ती एकदम मऊ आणि लुसलुशीत बनते. तर आपण 7व्या नंबरची चपाती पाहणार आहोत. यासाठी मी एक गोळा घेतलेला आहे आणि आता तो आपण लाटून घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपली जी चपाती आहे ती लाटून झालेली आहे. आता याला आतमध्ये तेल लावलेलं आहे आणि पीठ लावलेलं आहे. आता याला आपण ज्या पद्धतीने पुरण स्टफ करतो किंवा ज्याचे 4ही पदर आपण गोळा करून फोल्ड केलेले आहेत आणि याला छानपैकी लाटून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने ही चपाती आपण लाटून घेतलेली आहे आणि याला सुद्धा आपण भाजून घेणार आहोत. तर आपली जी चपाती आहे एक बाजूने छानपैकी भाजल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा याला पलटवून घेणार आहे. अशा पद्धतीची जी चपाती आहे जे मागचे लेयर्स आहेत ते एकदम खाण्यासाठी खूपच लुसलुशीत होतात. कारण आपण ज्या पद्धतीने लच्छा पराठा बनवतो त्याच पद्धतीची ही चपाती लागते आणि ही जी चपाती आहे ती आपली भाजून तयार आहे. आता या ठिकाणी मी 3 ते 4 छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि याला प्रत्येकाला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती पीठ भुरभुरवून घ्यायचं आहे. हे ज्या लाट्या आहेत त्या अगदी छोट्या छोट्या घ्यायच्या, त्यामुळे आपली चपाती मीडियम साईजची बनते. तर याला 4ही आपण एकावरती एक ठेवून छान तेल लावून पीठ लावलेलं आहे आणि याला आपण लाटून घेणार आहोत. तर तुम्ही याचे 2, 3 किंवा मग 4 लाट्या सुद्धा करू शकता. तर ही सुद्धा चपाती आपण या ठिकाणी भाजून घेणार आहोत. हा आपला चपातीचा 8वा प्रकार आहे आणि याला नंतर तुम्ही खोलू सुद्धा शकता. याची प्रत्येक चपाती बाजूला अगदी सहज सुटते. तर अशा पद्धतीने याची एक बाजू छान भाजलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण तेल लावून याला छान भाजून घेणार आहोत. तर या चपातीमध्ये 4ही चपात्या आपण सेपरेट करू शकतो, म्हणजे याचे 4ही लेयर्स बाजूला होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता याचा प्रत्येक लेयर्स म्हणजे प्रत्येक जी चपाती आहे ती पूर्णपणे मोकळी होऊ शकते आणि याच्यामध्ये तुम्ही दुसरं काहीही टाकून खाऊ शकता. तर आपला चपातीचा 9वा प्रकार या ठिकाणी आपण पाहणार आहोत. याला आपण छान प्लेन लाटून घेतलेला आहे आणि यामध्ये आपण तेल लावून पीठ टाकलेलं आहे. तर याच्या दोन्ही बाजू आपण फोल्ड केलेल्या आहेत. याला परत तेल लावून पीठ लावलेलं आहे आणि परत 2 बाजू फोल्ड केलेल्या आहेत. याला परत तेल लावून याला परत फोल्ड केलेलं आहे. म्हणजे आपली ही 8 ते 10 पदरी चपाती या ठिकाणी बनू शकते. तर याला आपण छान गोल शेप दिलेला आहे आणि याला लाटून घेणार आहोत. अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने ही चपाती लाटून घ्यायची आहे. आपली चपाती छानपैकी लाटून तयार झालेली आहे. याला सुद्धा आपण भाजून घेणार आहोत.
अशा पद्धतीने आपण एक बाजू भाजल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूने ही चपाती भाजून घेणार आहोत। आता एक बाजूने आपण चपाती छान भाजल्यानंतर याला तेल लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारच्या चपातीला सुद्धा आपण पलटून घेतलेलं आहे आणि मस्त खरपूस रंगापर्यंत याला भाजून घ्यायचं आहे। आता आपण चपातीचा 10वा प्रकार पाहणार आहोत। यासाठी मी ही चपाती काढून घेतलेली आहे। आता सगळ्यात अगोदर मी एक गोळा घेतलेला आहे आणि अगदी तो थोडासा लाटून घेतलेला आहे। आता आपल्याला याला पूर्ण मोठ्या चपातीच्या शेपमध्ये लाटून घ्यायचं आहे। त्याला आतमधून तेल लावून पीठ लावलेलं आहे आणि नंतर फोल्ड केलेलं आहे, त्याला सुद्धा आपण तेल लावलेलं आहे। तर आपण ही त्रिकोणी चपाती करत आहोत। याला आपण त्रिकोणी पराठा सुद्धा म्हणतो। तर याला सुद्धा आपण छानपैकी भाजून घ्यायचं आहे। तर हा त्रिकोणी पराठा आहे, याला आपण बटर लावू शकता, तूप लावू शकता किंवा मग तेल लावू शकता। अशा पद्धतीने सुद्धा ही चपाती खूप छान लागते। याला आपण त्रिकोणी चपाती किंवा मग गोल चपाती सुद्धा बनवू शकतो। आता आपण चपातीचा 11वा प्रकार पाहणार आहोत। यासाठी मी अगदी पिठाचे अलगद 2 भाग केलेले आहेत आणि यामध्ये तेल लावून पीठ लावलेलं आहे। तर सगळ्यात सोपा प्रकार आहे आणि अगदी पटकन होणारा। तर या ठिकाणी आपण चपाती लाटून घेतलेली आहे आणि हिला सुद्धा आपण छान भाजून घेणार आहोत। ही सुद्धा अगदी लुसलुशीत आणि अगदी सॉफ्ट बनते। तर अशा पद्धतीने आपण याला तेल लावून छान दोन्ही बाजूनी ही चपाती भाजून घेतलेली आहे। तर एकाच पिठापासून आपण 10 ते 12 प्रकारे चपाती बनवू शकतो। आपण चपातीचा 12वा प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे अगदी साधा आणि सिंपल फुलका। तर अगदी एक छोटा गोळा घेऊन मी हा लाटून घेतलेला आहे। तर हा फुलका तुम्ही छोटा किंवा मोठा कुठल्याही आकारामध्ये लाटू शकता। तर याला आपण तव्यावरती टाकून घेतलेला आहे आणि याला आता आपण छान भाजून घेणार आहोत। हा फुलका म्हटलं की तुम्ही डायरेक्टली तव्यावरती भाजू शकता किंवा मग डायरेक्टली गॅसवरती भाजू शकता। दोन्ही प्रकारे हा बनवला जातो, फक्त याला तेल लावले जात नाही। तुम्ही तूप किंवा मग बटर लावू शकता। तर अशा पद्धतीने आपले अगदी 12 प्रकार एकदम सिंपल आणि सोपे या ठिकाणी करून तयार झालेले आहेत आणि प्रत्येक चपातीचा लेयर्स आपण सहज अलगद काढू शकतो। ही चपाती आपण सकाळी जरी बनवलेली असेल ती रात्रीपर्यंत तशीच सॉफ्ट लुसलुशीत राहते। तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी आरामात एकाच प्रकारच्या पिठापासून 10 ते 12 प्रकारच्या चपात्या नक्कीच बनवू शकता। तर अशा पद्धतीच्या एकाच पिठापासून तुम्ही अनेक प्रकारच्या चपात्या नक्कीच ट्राय करा। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। त्यासोबत दिलेल्या बेल आयकॉनला नक्कीच हिट करा। त्यामुळे काय होतं की आम्ही जेव्हा नवनवीन व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशनची घंटा वाजते। त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।